आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, तू कोण आहेस तुला माहितीये ना? सुजित भालचंद्र सरपोतदार. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलानं असं कुणाच्याही प्रेमात पडायचं नसतं. आणि प्रेमात पडताना 10दा विचार करायचा असतो, जो तू नाही केलाय. त्या स्वानंदीवर जे प्रेम करतोस ना डोळे झाकून, त्या मागे काय दडलंय ह्याची कल्पनाही नाहीये तुला. ती स्वानंदी फक्त वरवर दाखवते मी भोळी भाबडी आहे, तसं नाहीये. तिने तुझ्या प्रेमाला नकार दिला, तुझ्या मैत्रीला नकार दिला का? कारण हा तिच्या प्लॅनिंगचाच भाग आहे. अरे कळतंय तुला? स्वानंदी आणि इतका मोठा प्लॅन. बरं ठीक आहे, हे सगळं सोड, या सगळ्याचा विचार नको करू. आता मी जे काय सांगतेय तेवढं पटतंय का ते बघ. स्वानंदीला पहिल्यांदा कुठे भेटलास तू? साखरगावला, राईट? बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलास. हा, तीही तुला ओळखत असेलच, कारण तू भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा आहेस. त्यानंतर असं काय घडलं की स्वानंदीला तुझी मदत घ्यावी लागली? तिच्या आजूबाजूला अशी एकही व्यक्ती नव्हती की जी तिला मदत करेल. मामूली रकमेसाठी ती मुंबईत आली का? त्याचा विचार केलायस? कारण फक्त तिला तुझ्या आजूबाजूला राहण्याचा बहाणा हवा होता. हा सुद्धा तिच्या प्लॅनिंगचाच भाग होता. अरे आणखी कसं समजावू तुला, काय काय सांगू? तुला खरंच कळलं नाही सुजित? बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. या क्षणी जर तुला मदत करणारी कोणी व्यक्ती असेल तर ती एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे ती संचिता. सुजित, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप. आणि तुलाही चांगलंच माहिती आहे. कॉलेज पासूनची मैत्री आहे रे आपली. पण माझं प्रेम नुकसान करणार नाहीये, आणि मी प्रॉमिस करते तुला दगा फटका कधीच होऊ देणार नाही. मग ती स्वानंदी असू दे नाहीतर कुणीही. तुझ्यासाठी स्वानंदीचा जीव घ्यायला निघाले होते रे मी. आणखी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मला अडकवण्याचा माझा काय संबंध? मला विश्वासच बसत नाहीये. तिच्या प्रेमात मी पडलो. जिनं मुंबईला यावं म्हणून एवढे प्लॅन्स मी केले, तीच प्लॅन एक्झिक्यूट करत होती. गावंढळ मुलीनं मला उल्लू बनवलं. एक मिनिट. मी तिची रक्ताची बहीण आहे. या सगळ्यांच्या वाल्या काळजीपेक्षा ना माझं दुःख लय मोठं आहे. माझ्या बहिणीचं लेकरू सेफ राहिलं पाहिजे डॉक्टर. ठीक आहे, हे सगळं ना आपल्या चांगुलपणामुळे होतं सुजित. पण आता कळलंय ना आपल्याला. मला ना आता माझंच असायला येत आहे. तुला सांगतो संचिता, या क्षणाला माझ्यावरचाही विश्वास उडालाय. डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर कायम आहे. माझा नाईलाज होता म्हणून आज सगळं तुला सांगावं लागलं, पण मी आहे. इथून पुढेही असणार आहे. त्यामुळे आता मी जे काय सांगते ते ऐक प्लीज. स्वानंदी प्रेग्नंट आहे. ती मृत्यूशी झगडतीये. तिच्या पाठीशी उभा राहा. स्वानंदीला माझ्याकडे परत घेऊन ये. स्वानंदीला माझ्याकडे परत घे.
गॉड, तुझी प्रे कशी करायची मला आयडिया नाही, पण सगळे गॉड सेम असतात ना. गॉड प्लीज सेव्ह स्वानंदी. स्वानंदी सगळ्यांसाठी किती करते. तिच्या नुसत्या असण्याने आम्हाला आधार वाटतो. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांना यश दे बाप्पा. मी पाहिजे तर 1 महिना मला आवडतं त्या गोष्टीचा त्याग करेन, पण प्लीज स्वानंदीला वाचव. तेव्हा प्लीज प्लीज स्वानंदीला काही होऊ देऊ नकोस. मी त्या बदल्यात काहीही करायला तयार आहे, पण प्लीज स्वानंदीला वाचव. स्वानंदी प्लीज मला असं एकट्याला सोडून जाऊ नका ना. आजपर्यंत आयुष्यात एकटा होतो, मला कधी जाणवलंही नाही, पण तुमच्या येण्यामुळे मला ते जाणवलं आणि ते भरून सुद्धा निघालं. प्लीज डोळे उघडा स्वानंदी. माझ्या आयुष्यात तुमच्या असण्याची इतकी सवय झाली ना स्वानंदी, की तुम्ही नसल्याची कल्पनाही केली जात नाहीये. प्लीज डोळे उघडा स्वानंदी. इतकी मोठी शिक्षा नका देऊ प्लीज. मी आजपर्यंत कधी बोललो नाही स्वानंदी, पण माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला माझं आयुष्य तुमच्या सोबत घालवायचंय. तुम्हाला माझ्याशी लग्न नाही करायचं, माझ्यासोबत आयुष्य नाही काढायचंय. ओके, मला नकार द्या प्लीज. असं पडून नका राहू. माझ्या डोळ्यासमोर असं चालतं फिरतं स्वानंदी. प्लीज प्लीज स्वानंदी. स्वानंदी. डॉक्टर 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 डॉक्टर.
मी आता स्वानंदीशी बोलत होतो, म्हणजे मी एकटाच बोलत होतो, त्या बेशुद्धच होत्या, त्यांच्या बोटांची हालचाल झाली. मिस्टर मणी, लेट मी चेक. मी आता काही सांगू शकत नाही. हाय प्लीज. सर, काय झालं? माहित नाही, मी आता आतमध्ये होतो, स्वानंदीशी बोलत होतो, तर त्यांच्या बोटांची हालचाल झाली. Reading? सर, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. Very good. Don't worry. Patient is out of danger. Miss Desai? Miss Desai? डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. वेलकम बॅक. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती मोठ्या धोक्यातून बाहेर निघालात. तुमचा पुनर्जन्मच झालाय असं समजा. तुमची प्रेमाची माणसं तुमच्या बरोबरच आहेत. त्यांनी तुमची काळजी घेतली, तुमच्यासाठी प्रार्थना केली. आमच्या प्रयत्नांना त्यांच्या प्रार्थनेची जोड मिळाली, म्हणूनच तुम्ही पुन्हा परत आलायत आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा आता काळजी घ्या. तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला एवढी प्रेमाची माणसं मिळाली. आता तुम्ही आपली काळजी घ्या. माझं बाळ सुखरूप आहे, नका काळजी करू. देसाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्यावरचा धोका टळलेला आहे. तुमचं बाळही सुखरूप आहे. तुम्ही तुमच्या लोकांबरोबर छान वेळ घालवा. आई, एक तासांनी यांना इंजेक्शन द्या. ओके. धोका तर टळलेला आहे. आता यांची प्रोग्रेस बघू आणि मग यांचा ऑक्सिजन मास्क काढू. काळजी घ्या. काही लागलं तर आम्ही आहोतच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. या. किती घाबरलो होतो मी माहिती तुला. असं वाटलं जसं काळ थांबलाय. हसत्या खेळत्या स्वानंदीला असं. मी तर म्हणते तुला ना कोणाची तरी दृष्टच लागली. आपण हॉस्टेलवर गेलो ना की लगेच मी मिरच्याने तुझी दृष्ट काढणार आहे. ज्यांची कोणाची दृष्ट लागली असेल ना ती जळून खाक होऊ दे. पण पुन्हा तुझ्यावर असं कुठलंही संकट येता कामा नाही. स्वानंदी, स्वानंदी, अगं आय लव्ह यू यार. तुला माहितीये किती घाबरली होते मी. थँक्यू सो मच. तू फाईट केल्यासाठी, तू गिव्ह अप नाही केलंस म्हणून. तायडे, सगळे इथेच आहे. तू अजिबात कसलाही विचार करू नकोस. फक्त लवकर बरी हो, मग आपण बोलू. सुजित सर,
सुजितचं काय? ते आले होते का? सुजित भेटायला आला होता? हा, मी आवाज ऐकला त्यांचा. याचा अर्थ स्वानंदीच्या नाकावरचा मास्क काढताना सुजित इथेच होता. मग ज्याने कोणी हा मास्क हटवला त्याला सुजितने थांबवलं का नाही? की सुजितनेच? जर का हे सुजितने केलं असेल तर आता मी तुला सोडणार नाही सुजित. मी तुला आधीच वॉर्न केलं होतं. माझ्या माणसांना धोका पोहोचवशील तर वेगळा मनी तुझ्या समोर असेल. उतर खाली. मणी 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 तुझ्याऐवजी दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत जीव घेतला असता. पण तुझ्या घरच्या मिठाचे उपकार आहेत म्हणून. अरे पण मी काय केलंय मणी? तुला लाज नाही वाटत? तू या थराला जाऊन वागशील असं वाटलं नव्हतं सुजित. काय बडबडतोयस? तू जर मिठाला जागला असेल तर मी सुद्धा मैत्री जपली आपल्यातली. काय झालं ते नीट सांगणार आहेस का? तुला खरंच वेळ लागलाय का? स्वानंदी तुला मिळू शकत नाही म्हणून जीवावर उठशील तिच्या वॉर्ड मध्ये जाऊन ऑक्सिजनचा मास्क कोणी काढला? तू वेडायस का? तुला वाटतं मी केलंय ते? हे बघ म्हणी, तू मला सांगितलंस म्हणून तुझ्या शब्दावर गेलो की नाही मी तिकडे? तिथे गेलो म्हणून कळलं की हा ऍक्सिडेंट नव्हता. कोणीतरी खिळा काढून ठेवला होता त्या झोपाळ्यातला. घडवून आणलं होतं हे कोणीतरी. हे मी तिथे गेलो नसतो तर कळलं असतं का आपल्याला? मला मान्य आहे मी स्वानंदीच्या रूम मध्ये गेलो होतो, आय नो. पण आता काही माझं प्रेम वगैरे नाहीये तिच्यावर. तिच्याविषयी ना प्रेम आहे, ना राग, ना द्वेष. काहीच नाहीये माझ्या मनात. आणि तुला काय वाटलं सुजी सरपोतदार इतका हलका आहे? एका मुलीनं नकार दिला म्हणून तिचा जीव घ्यायला? हे बघ मणी, मी तिच्या खोलीत गेलो होतो. पण मी जेव्हा गेलो होतो ना, ऑलरेडी तिचा ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढून ठेवला होता. मी ते इमर्जन्सीचं बटन दाबलं. डॉक्टर तातडीनं तिकडे पोहोचले, तिला मदत झाली. स्वानंदीच्या जीवाला माझ्यापासून धोका नाहीये. मी स्वानंदीला आज वाचवलंय. स्वानंदी प्रेग्नंट आहे. आणि हे तुला माहित होतं. तू आणि स्वानंदीने दोघांनी मिळून माझ्यापासून संगनमतानं लपवलं. ठीक आहे. तसे इतकी मोठी गोष्ट तुम्ही मला का सांगाल? मी कोण आहे तुमचा? तुम्ही मला मित्र कुठे मानता? आमचा तर विश्वासच बसत नाही. कार्तिकी असं कसं वागू शकते? नात्यात कटुता असली तरी एक बहीण दुसऱ्या बहिणीसाठी इतका वाईट कसा विचार करू शकते? कलियुग आहे हे सत्य आहे. मी झोका घेत होते आणि अचानक डोळ्यापुढे अंधार आला. पुढचं काही बी आठवत नाही. कसं आठवणार? तुला मार लागला होता. काही क्षणातच तू बेशुद्ध पडली होतीस आणि आम्ही सगळे बधीर झालो होतो. पायातले जवळजवळ त्राणच संपले होते आमच्या. इंटरनल ब्लिडिंग झालेली आहे. ऑपरेशन करावं लागेल आणि कदाचित पेशंटची प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू करावी लागेल.
सही करते डॉक्टर फॉर्मवर. डॉक्टर स्वानंदीच्या पेपरवर ही साईन करणार नाही, कारण तिला मारण्याचा प्रयत्न हिने केलाय. थँक्यू म्हणे सर. माझी सख्खी बहीण माझ्या जीवावर उठली होती, पण तुम्ही मरणाच्या दारातनं मला परत आणलं. खरंच थँक्यू.